बापरे, हे मूर्ख लोक कधी सुधारणार? महिला दिसली आणि विदेशी पर्यटकांनी केलं काय बघा. हे ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणी काहीतरी असं घडलं की ते पाहून संपूर्ण देशभरात प्रचंड खळबळ उडाली. ही घटना इतकी चर्चेत आली की सगळीकडे संताप, आश्चर्य आणि अनेक प्रश्न उपस्थित झाले. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातून कागडा हा भाग आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. उंच डोंगर, हिरवीगार झाडी आणि त्यामधून वाहणारे नितळ पाण्याचे धबधबे हे दृश्य पाहून कुणाच्याही मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. दरवर्षी हजारो पर्यटक हे सौंदर्य पाहण्यासाठी इथे येतात, पण यात सुंदर परिसरात असं काही घडलं जे कोणालाही अपेक्षित नव्हतं आणि ते पुढे जाऊन प्रचंड चर्चेचा विषय ठरणार होतं. नेहमीप्रमाणे त्या दिवशी धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची गर्दी होती. कोणी फोटो काढत होतं, कोणी पाण्यात पाय बुडून बसलं होतं, तर कोणी निवांतपणे निसर्गाचा आनंद घेत होतं. याच गर्दीत एका बाजूला एक व्यक्ती इतर पर्यटकांपेक्षा पूर्णपणे वेगळी वागत होती. सगळेजण फोटो काढण्यात मग्न असताना ही व्यक्ती मात्र खाली वाकून काहीतरी करत होती. नेमकी काय करत होती हे लांबून स्पष्ट दिसत नव्हतं. ती व्यक्ती होती एक विदेशी पर्यटक, गोरा रंग, परदेशी चेहरा आणि अंगावर फक्त एक टॉवेल गुंडाळलेला. आता विचार करा, एक परदेशी माणूस, अंगावर फक्त टॉवेल आणि तो खाली वाकून काहीतरी करतोय. पहिल्यांदा पाहणाऱ्याला वाटेल की काहीतरी विचित्र, काहीतरी गैर घडतंय, पण थांब, खरी गोष्ट अजून समोर आलेली नाही. तो नेमकं काय उचलतो हे पाहून बघणाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. यावेळी त्या परिसरातील एक महिला पर्यटक ही तिथे होती. तिथे धबधब्याजवळ जाऊन उभी राहून हे सगळं दृश्य पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव संमिश्र होते, कधी आश्चर्य तर कधी विचित्र भावना. ती महिला आणि तो परदेशी पर्यटक या दोघांमध्ये नेमकं काय चालले याबद्दल आजूबाजूच्या लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं. काहींनी नकारात्मक विचार केला तर काहींनी सत्य समोर येण्याची वाट पाहिली. वेळ जशी जशी पुढे सरकते तसं चित्र अधिक स्पष्ट होत गेलं. तो परदेशी पर्यटक खाली वाकून काहीतरी उचलत होता आणि हातात घेऊन एका बाजूला ठेवत होता. त्याच्या हालचालींमध्ये एक शिस्त दिसत होती, जडून तो ते काम बऱ्याच वेळापासून करत असावा. आजूबाजूचे पर्यटक मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या फोटोमध्ये मग्न होते. कुणालाही त्याच्या या कृतीच फारच महत्त्व वाटत नव्हतं. आता खरी गोष्ट हळूहळू उलगलायला सुरुवात झाली. तो परदेशी पर्यटक जे उचलत होता ते एक प्लास्टिकचा आवरण, कचऱ्याच्या पिशव्या आणि इतर टाकाऊ वस्तू होय. तो कोणतीही चुकीची गोष्ट करत नव्हता, तर तो त्या सुंदर धबधब्याच्या परिसरात भारतीय पर्यटकांनी बेजबाबदारपणे फेकलेला कचरा स्वतःच्या हाताने गोळा करत होता. अंगावर फक्त टॉवेल गुंडाळलेला असतानाही त्याला एका कामाची लाज वाटत नव्हती किंवा संकोचही वाटत नव्हता. तो शांतपणे एक एक तुकडा उचलून एका बाजूला जमा करत होता. हे पाहून तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीला राहवलं नाही. त्याने त्या पर्यटकाला प्रश्न विचारला, तू हे काय करतोस? यावर त्या परदेशी पर्यटकाने जे उत्तर दिले ते ऐकून सगळ्यांचे डोळे उघडले. तो अगदी साधेपणाने म्हणाला की कदाचित मला मोकळा दिवस मिळाला तर मी बसून लोकांना सांगेन की हा कचरा उचला, आणि लोकांना हे सांगायला मला काहीही हरकत नाही. पण एका वाक्यात त्याने आपली भूमिका किती स्पष्टपणे मांडली हे पाहून अनेकांच्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या. आता विचार करा, ती तो महिला पर्यटक जी लांबून हे सगळं पाहत होती. तिच्याही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. एक परदेशी माणूस ज्याचा या देशाशी, संस्कृतीशी थेट काहीही संबंध नाही, तो आपल्या देशातल्या निसर्ग सौंदर्याची काळजी घेतोय आणि आपण मात्र त्या सौंदर्याला कचाने बरबटवत आहोत. ही विसंगती पाहून तिथे उपस्थित असलेल्या अनेकांना स्वतःचीच लाज वाटली असेल. ही घटना पुढे लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आणि यावर एक अतिशय महत्त्वाची आणि विचार करायला लावणारी गोष्ट समोर आली. ती म्हणजे यासाठी आपण कोणत्याही सरकारला किंवा प्रशासनाला दोष देऊ शकत नाही. ही जबाबदारी पूर्णपणे आपली स्वतःची आहे. जर आपल्याला खरोखरच आपला देश स्वच्छ हवा असेल तर त्यासाठी आधी आपण स्वतःच्या मानसिकतेत आणि वर्तनात बदल घडवून आणण्याची गरज आहे. आता तुम्हाला कळलं असेल की सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता, हे मूर्ख लोक कधी सुधारणार, तो नेमका कोणासाठी विचारला गेला होता. ते मूर्ख लोक म्हणजे कोणी परक नाही तर आपणच आहोत, जे निसर्गाच्या सुंदर ठिकाणी बेजबाबदारपणे कचरा टाकतो आणि त्याची जबाबदारी घ्यायला नको असतो. एका परदेशी माणसाला जर आपल्या देशाच्या निसर्ग सौंदर्याची काळजी इतकी वाटत असेल तर आपण स्वतःच्या ठिकाणीच
वतः त्या ठिकाणी जाऊन कचरा का करतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. जर आपण आजपासून बदल घडवला नाही तर परिस्थिती जैसे राहील आणि लाज वाटून घेण्याशिवाय आपल्या हाती काहीच उरणार नाही.